विशाल बापूकडून आलंय आम्ही निलेश तात्यानं कवाच नाही व्यापाऱ्याच्या घरातला माणूस आहे ती. मला सगळं पक्का रेकॉर्ड माहित आहे. हा तात्याने दिलंय का? आता बालाजीने दिलं असेल तेव्हा तात्याने दिलं. इथवर पाणी कवाच पोचत नाही तात्यानं. असू द्या. एक कुस्ती लागली महाराष्ट्रातली मोठी राजावतीने ओळखलं. हा मैदानासाठी 2 लाख रुपयाचं सहकार्य केलं. कुणाचं? विशाल तात्या. हा काय निलेश तात्या अतिशय तडफदार माणसं. ही तरुणांची फळी. अण्णा अण्णा एकदा अनाथाची माय सिंधुताई सपकाळ रस्त्यानं एसटीनं प्रवास करायला चालले होते. हे गप्पा जरा. आणि आबा खाडे नावाचा उद्योगपती ज्यांची दुबईच्या राजाबरोबर पार्टनरशिप आहे उद्योग व्यवसाय, त्यानं सिंधुताईचे हाल बघितले. ते गाठोडं की एसटीतला प्रवास आणि सिंधुताईला फॉर्च्युनर भेट दिली. मग सिंधुताई सपकाळेंनी सांगितलं, अरे आबा एवढी मोठी तू गाडी दिली आहे, त्या गाडीवर तुझं नाव टाक. त्यांनी सांगितलं, मी माझ्या आईला विचारून सांगतो. काळबोध वाळण्याची कपाळभर कुंकू येणारी नऊवारी साडीतली आई. त्यांनी सांगितलं, सिंधुताईनं सांगितलंय की गाडीवर नाव टाक. आई मी काय करू? त्यावेळेस आईनं सांगितलं, आबा तुला नावच टाकायचं असेल तर त्या गाडीच्या चाकावर नाव टाक. ते म्हणलं असं का? गाडीवर नको पण चाकावर नाव टाक. ठेवा लोकाला कळू दे नाही तर नाही कळू दे, जातीला कळू दे नाही तर नाही कळू दे, त्या मातीला कळलं पाहिजे. आणि अशी माणसं या महाराष्ट्रात निर्माण झाली. हा महाराष्ट्र दानशुरांचा आहे, हा महाराष्ट्र दानवीरांचा आहे. म्हणून अशी स्टेजवरती फळी उभा राहिली. बोल बाळा बोल. काय पिंटू काका बांदुर्गे प्रगतशील बागायतदार यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आमच्या कुस्ती कमिटीला आलंय. आम्ही आपले आभारी आहोत. एक महाराष्ट्रातली अव्वल दर्जाची अस्सल दर्जाची कुस्ती आखाड्यावरती लागलेली आहे. आणि महाराष्ट्राने हरियाणाचे 2 महान वीर आखाड्यावरती आलेले आहेत. आज 6 दिवसापूर्वी या वेळेला फॉर्च्युनर गाडीवरती नाव कोरलं सदगीर पैलवांना. किती आनंद झाला. ज्या गावाला लाईटची सोय नाही त्या गावात जन्म झाला. अहिल्यानगर जिल्ह्यातलं छोटंसं गाव स्थलांतरित झालं नाशिक जिल्ह्यात. आणि या वाघानं गावाला घराण्याला स्वतःला फॉर्च्युनर गाडी मिळवून दिली. गेली 2 वर्ष रोजीरोटीचा प्रश्न यक्ष प्रश्न समोर उभा होता. आता सदगीरची हवा संपली म्हणणारी याच महाराष्ट्रात तयार झाली होती. माऊली आणि प्रकाश ऐका जरा. त्यावेळेस जिद्द जिवंत असावं लागते, जिज्ञासा जागी असावं लागते. कबुतरला सुद्धा गरुडाचे पंख बसवता येतील. तंत्रज्ञान एवढं पुढे गेलं मेघराज दादा. कबुतरला गरुडाचे पंख बसवता येतील पण गगन भरारीच्या वेळ रक्तात असावं लागतं, रक्तात. आणि हर्षवर्धन सदगीरनं ते सिद्ध करून दाखवलं. माझ्या रक्तात अजून कुस्ती आहे, मी कष्ट केला तर काही करू शकतो. आणि हर्षवर्धन सदगीर पुन्हा महाराष्ट्र केसरी झाले. हे काय कमी का? 6 वर्षाच्या कालखंडानंतर आतापर्यंत 2च उपमहाराष्ट्र डबल महाराष्ट्र केसरीला लढले. ते म्हणजे बाळासाहेब पडगर 1993 ते 97 आणि हर्षवर्धन सदगीर 2019 बालेवाडी आणि 2026 वाघोली. 1964 आणि 65 पहिले डबल महाराष्ट्र केसरी गणपत खेडकर. 1967 आणि 68 चम्मा मोतना मला जरा डबल महाराष्ट्र केसरी. पाणी 1970 आणि 71 दादूमामा चौगुले आणि 1972 आणि 73 लक्ष्मण वडा. त्यानंतर 2007 आणि 8 चंद्रहार पटेल. त्यानंतर 2019 आणि 2026 हर्षवर्धन सदगीर. 6 डबल महाराष्ट्र केसरी आहेत, 2 ट्रिपल महाराष्ट्र केसरी आहेत.
2011, 12 आणि 13 नरसिंह यादव, 14, 15 आणि 16 विजय चौधरी. संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली 1 मे 1960ला. पहिला महाराष्ट्र केसरी झाला दिनकर दहेरी 1961ला. 1962 भगवान मोरे, 1963 साताऱ्यात अधिवेशन अनिल झालं. 1964 आणि 65 गणपत केरकर, 1966 दिननाथ सिंह, 67 आणि 68 जंबा मुतना, 69 हरिश्चंद्र बिराजदार मामा, 70 आणि 71 दादू चौगुले, 72 आणि 73 लक्ष्मण वडार, 74 युवराज पाटील, 75 रघुनाथ पवार, 76 हिरामन मनकर, 77 40 गाव अधिवेशन अन्य झालं. 78 अप्पा कदम, 79 शिवाजी पटपुते, 80 इस्माईल शेख, 81 बापू लोखंडे, 82 संभाजी पाटील आसगावकर, 83 सरदार कुशल, 84 नामदेव मुळे, 85 विष्णू जोशीलकर, 86 गुलाब बर्डे, 87 तानाजी वनकर, 88 रावसाहेब मगर, 89 90 आणि 91 अनिल झालं. 92 अप्पालाल शेख, 93 उदयराज यादव आणि बाळू पडगम आखाड्यामध्ये उपमहाराष्ट्र केसरी उभा आहेत. वाजवा की टाळ्या. 94 स्वर्गीय संजय पाटील, 95 शिवाजी गेकर, 96 अनिल, 97 अशोक शिर्के आणि बाळू पडगम. 99 धनाजी फडतरे व्यासपीठ आहेत का? धनाजी फडतरे आहेत का? महाराष्ट्र केसरी. 2000 विनोद चौगुले, 2001 राहुल काळबोर, 2 दत्ता गायक, 2 मुन्नालाल शेख, 3 दत्ता गायकवाड, 4 चंद्रास निमगिरे, 5 सईद चाऊस, 6 अमोल बुचडे, 7 आणि 8 चंद्रहार पाटील, 9 विक्की मनकर, 10 समाधान घोडके, 11, 12, 13 नरसिंह यादव, 14, 15, 16 विजय चौधरी, 17 अभिजित कटके, 18 बालारपी शेख, 9 2019 हर्षवर्धन सरगी. टाळ्या वाजवा सर्वांनी. 20 आणि 21 कोरोनामुळे स्पर्धेत आले नाहीत. 22 पृथ्वीराज पाटील, 23 जानेवारीमध्ये शिवराज राक्षे, नोव्हेंबरला सिकंदर शेख, डिसेंबरला परत धाराशिवमध्ये पैलवान शिवराज राक्षेन उपमहाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सरगी. 24 पृथ्वीराज मोहोळ, दादा शेळके आणि 26 परत झालेला हर्षवर्धन सरगी. जोरदार वाजवा की टाळ्या. हे 50 महाराष्ट्र केसरी आहेत. 68वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा जिंकली कोणी? हर्षवर्धन सदगीने एका शेतकऱ्याच्या पोरानं फॉर्च्युनर गाडी पटकावली. ओके बोला सर. दत्ता सल्ले वागेगावान उपसरपंच यांच्याकडून बक्षीस आलेलं आहे. धन्यवाद. आणि पुन्हा कुस्तीला प्रारंभ झालेला आहे. हे कसाब, हे कौशल्य या विभागाचे, या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार, महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आदरणीय तानाजीराव सावंतसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्ताने हा माहोल भरलेला आहे. प्रति बालेवाडी स्टेडियम वाटायला लागलंय. असा हा दैदिप्यमान इतिहास इथं रचला जातोय. तानाजीराव सावंतसाहेबांनी एक मोहरा गोळा केला. दत्तांना असतील, राहुलभैया डोके असतील, भूम तालुक्यातील ही सर्व व्यासपीठावरची मंडळी असतील. ज्योत से ज्योत जगाते चलो. विचाराला विचार जुळले, माणसाला माणूस जुळला, वाढत गेलं, फुरत गेलं, बहरत गेलं. आणि पुन्हा एकदा तानाजीराव सावंतसाहेब आमदार झाले. अखाड्यामध्ये बाळूभाऊ पडगाव एक दिग्गज पैलवान, राज्याच्या कुस्ती क्षेत्रातला मोठा पैलवान योगेश भगत. पैलवान सुजित भगतचे पिताश्री यांच्याकडून 500 रुपयात बक्षीस आमच्यासाठी आलंय. आणि माणसाला माणूस जोडला, माणसं वाढत गेली, कष्ट करणारी माणसं मिळत गेली, दिलेल्या शब्दाला जागणारी माणसं. 6 महिन्यापूर्वी पावसानं थैमान घातलं. या भागावरती कोपला मेघराजा, रोज पाऊस पडायला लागला. आणि मग हेच ते राहुलभैया डोके गोरगरिबांच्या शेतवाडी वस्तीवरच्या माणसात जाऊन माणसांच्या चुलीत पाणी गेलं, चुली विजल्या. या माणसानं लोकांना आधार दिला. माऊली
कोकाटे जखमी झालाय. पलीकडे कुस्ती गेली त्यावेळेस पंच निर्णय घेणार आहे. महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धेतनं माऊलीनं जो माघार घेतली ती माघार घेणं महाराष्ट्राला धक्का देणारं होतं. माऊली हा आणि दर्जेदार कुस्ती पैलवान. बरोबर एक सुटली आहे. चला कुस्ती लावण्यासाठी भूमपर्णा वासी तिन्ही तालुक्यातील सर्व पदाधिकारी, आता कुणाचाही नामोल्लेख करण्यापेक्षा आपण मनानं आत या. सर्वांनी